सुखाचा मी सुगराणा सुगराणा कृपा अन्नपूर्णेची मी सुगराणा सुगराणा करते संसार सुखाचा. नमस्कार. सुगरणच्या आजच्या भागात मी धनश्री काडगावकर तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. मे महिना सुरू आहे, लग्नसराई सुरू आहे आणि या लग्नसराईच्या दिवसांमध्ये लग्नाळलेल्या किंवा लग्न ठरलेल्या मुलींची एकच घाई गडबड सुरू असते. ती म्हणजे अर्जंट बेसिसवरती त्यांना स्वयंपाक शिकायचा असतो. कारण वधू परीक्षेत विचारला जाणारा कॉमन प्रश्न अजूनही हाच आहे, मुलीला स्वयंपाक करता येतो ना? नाही, आणि मला असं वाटतं हा प्रश्न विचारण्यात काही गैर नाही आहे, काही वाईट नाही आहे. कारण संसार करायचा म्हटला की स्वयंपाक करायला आलाच पाहिजे, नाही का? नाही, पण अशा वेळी काय होतं, हा प्रश्न आला की बिचारी आपली आई जी असते तिच्या कपाळावर आठ्या येतात ना. कारण खरी परिस्थिती काय आहे ते फक्त तिलाच माहिती असतं. पण माऊलींनो, अजिबात काळजी करू नका. तुमच्या मुलींना सुगरणचे काही एपिसोड्स फॉलो करायला सांगा. मला वाटतं वधू परीक्षेत जो प्रश्न विचारला जाणार आहे त्या प्रश्नाचं त्या अगदी सडेतोड उत्तर देऊ शकते. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. स्वागत करूया आपल्या आजच्या सुगरणीचं, शमा मुणगेकर यांचं. नमस्कार शमा. नमस्कार. कशा आहात तुम्ही? मी मजेत. सुगरणच्या या किचनमध्ये खूप स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. कोणती रेसिपी दाखवणार आहात तुम्ही आज आम्हाला? शेगाव कचोरी. ठीक आहे, ह्या शेगाव कचोरीची आम्ही तयारी करून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य लिहून घ्या. साहित्य: बेसन 4 ते 5 चमचे, मीठ आणि पाणी घालून 15 मिनिटं भिजवलेला मैदा 1 वाटी, आल्याचे बारीक तुकडे 1 चमचा, जिरं अर्धा चमचा, बडीशेप अर्धा चमचा, कढीपत्त्याची पानं 10 ते 12, हळद अर्धा चमचा, लाल तिखट 1 चमचा, साखर चवीपुरती, हिंग अर्धा चमचा, तेल आणि मीठ. शेगाव कचोरी या रेसिपीचं साहित्य लिहून झालं असेल तर आता आपण प्रत्यक्ष कृतीकडे वळूया. येस क्षमाताई, सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं? सर्वात आधी आता आपण कढई घेऊया एक. आता आपण गॅस ऑन करूया. त्याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत. मला सांगा किती? बास, पुरे. थोडंसं तेल तापू दे. ओके. शेगाव कचोरी खूप फेमस आहे ना, म्हणजे असं इनफॅक्ट काहीच ठिकाणी मिळते. हो, ठाण्याला माझ्या जाऊबाईंकडे मी एकदा गेले होते, तेव्हा त्यांच्याकडे तिने ती बनवली होती, ती मला आवडली. घरी बनवली होती? घरी बनवली होती. ओके. म्हणून मग तिच्याकडून मी रेसिपी विचारली आणि मग मी करायला लागले. ओके, म्हणजे ही रेसिपी तुमच्या जाऊबाईंकडनं तुम्ही शिकली? ठाण्याच्या जाऊबाई आज बघत असतील तर त्यांना खूप अभिमान वाटत असेल. नक्की नक्की नक्की. तर आपलं तेल तापलेलं आहे. बर. तर आपण थोडंसं आलं घेऊया. थोडंसं परतून घेऊया आपण. 1 इंच आलं असेल त्याचे छोटे छोटे तुकडे थोडंसं, करून आपण टाकलेलं. आता आपण याच्यामध्ये थोडंसं जिरं घालूया, 1 अर्धा चमचा. बस. आता बडीशेप. ओके ओके. आता आपण कढीपत्ता घेऊया. हा कढीपत्ता आपण थोडासा असा चुरून घ्यायचा आहे. धुवून आपण ही पानं सुकून वाळून. बर. हा कढीपत्ता आपण भरपूर प्रमाणात आपण घ्यायचा आहे. बर. आपण थोडीशी हळद टाकूया, एक छोटी. बस 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 बस. तर लाल तिखट घाल थोडं, अजून घाल, म्हणजे जरा झणझणीतपणा, काही काहींना झणझणीत आवडतं. आता थोडीशी साखर घाल याच्यामध्ये चवीपुरती. घाल. आणि हिंग घाल थोडासा. हिंग शेवटी का घालतो, नाही तर तो करपतो. त्या फोडणी झाली तर आपण एक बेसन आहे ते बेसन याच्यात घालायचं. बरं. साधारण किती चमचे बेसन घालायचं? एक 4-5 चमचे घाल. घाल, घालून टाक, सगळं घाल, सगळं घाल. बस. बरं. आणि थोडं मीठ घाल. हे थोडं भाजून घ्यायचं आणि थोडासा पाण्याचा हापका मारायचा याच्यावरती. थोडंसं पाणी देतेस का मला? हां, थोडंसं पाण्याचं मी असं हातात घेऊन, हे त्याला गुठळ्या गुठळ्याच्या येतात ना, त्या छान होतात. आता आपलं हे होत आलंय, आपलं सारण झालंय कचोरीमध्ये भरायचं. ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. ओके. गॅस बंद करू. आता मी हे मैदा मळून आणलेला आहे. एक बाउल म्हणजे 1 वाटीभर मैदा आणि त्याच्यामध्ये मीठ घालून साध्या पाण्याने मी मळून ठेवले. तर आता तो घे. थोडंसं पीठ लागेल मला. हे कसलं पीठ घेतलं? हे मैद्याचंच पीठ. मैद्याचं? हो. जसं आपण ह्याला मोदक जसे करतो, मोदकाच्या जशी वाटी करतो त्याप्रमाणे आपण आता हे थोडंसं पीठ लावून, म्हणजे त्याला जरा बाइंडिंग केलं.
आता आपण याच्यामध्ये हे आपण जे सारण करून घेतलं आहे बेसनचं ते आपण सारण याच्यात भरणार आहोत. बरं. ओके. आता आपण ही बंद करणार याचं तोंड, ज्याप्रमाणे मोदक करून करतो आपण तसंच. हो सेम. असे आपण आता हे करून घ्यायचे. ओके. एक नाही, चांगल्या 7-7 कचोऱ्या आम्ही बनवून घेतलेल्या आहेत आणि एकीकडे कढईत तेल सुद्धा तापत ठेवलेलं आहे. आता आपल्याला डायरेक्टली ते तळून घ्यायचं. हो. येस. तुमच्या जाऊबाईंनी तुम्हाला शिकवली असं म्हणालात ना? शिकवली इन द सेन्स म्हणजे मला आवडली. आणि आणि मग तिला रेसिपी विचारली मी आणि मग मी करून बघितली सुरुवातीला. ओके. मुलांना तुम्ही करून बघितली तेव्हा जाऊबाईंनी खाल्ली की नाही मग तुमच्या? नाही, कारण काय मी राहते दादरला आणि ती राहते ठाण्याला. अरे बापरे, म्हणजे घरात पुन्हा एकदा प्लॅन करावा लागेल ना तुम्हाला या कचोरीचा, आणि तुमच्या जाऊबाईंना मात्र खाऊ घालावी लागेल. नक्की नाही का? कारण त्यांनी सांगितलेला पदार्थ तुम्ही इथे सुगरणमध्ये दाखवला. नाही, नक्की. आता उगाच त्या म्हणतील मला रॉयल्टी दे वगैरे, काय कराल मग? हे जरा लालसर चांगल्या व्हायला, आपली कचोरी जशी नॉर्मल असते थोडी लालसर होऊ दे. बरोबर. आणि ही आता मी ह्याच्याबरोबर आपण खजूरची चटणी मी आणलेली आहे करून. ओके. पण जर मी लहान मुलांना द्यायचं तर आपण तिखट कसं, जर मोठ्या माणसांना खायची असेल तर आपण मिरची असते साधारण आपली हिरवी मिरची, ती फ्राय करून त्याच्याबरोबर खाता येईल. पण आपण लहान मुलांना द्यायची म्हणून ही खजूरची चटणी आणली. वा. आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना काही ना काहीतरी लागतंच खायला. हो. आता गेले काही एपिसोडमध्ये आपण लहान मुलांनी काही रेसिपीज करून दाखवल्या. सो मला असं वाटतं की त्यांनाच स्वतःला उत्तर मिळालं असेल. आपण बिचाऱ्या आयांना रोज इतकं छळतो, आम्हाला काहीतरी वेगळं दे. हो. तर कसं विचार करावा लागतो त्यामागे, पौष्टिकतेचा विचार करावा लागतो, हे कदाचित थोडंसं त्या लहान मुलांना कळलं असावं. आणि आपण 2-3 दिवस रिझर्व पण करू शकतो. ओके. खराब होत नाही त्या. म्हणजे ही बनलेली कचोरी म्हणताय तुम्ही का? हो, बनलेली तयार करतो. ओके. आता आपण या एका डिशमध्ये काढून घेऊया. ओके. गरमागरम अशी आहे आपली शेगाव कचोरी तयार. ओके. नाही, पण आपण बनवल्यात 7 ना इथे. हो. तर फक्त 3 करून काहीच उपयोग नाहीये, आपल्याला सगळ्या कचोऱ्या बनवायच्या. ठीक आहे. आणि आपलं तेल तसं तापलेलंच आहे. येस. सो तेवढ्यात ते पण सुद्धा आपण करून घेऊया. तर आम्ही या सगळ्या कचोऱ्या बनवून घेतो, तळून घेतो. तोपर्यंत तुम्ही अजिबात वेळ घालवू नका, पटकन साहित्य आणि कृती लिहून घ्या. साहित्य: बेसन 4 ते 5 चमचे, मीठ आणि पाणी घालून 15 मिनिटं भिजवलेला मैदा 1 वाटी, आल्याचे बारीक तुकडे 1 चमचा, जिरं अर्धा चमचा, बडीशेप अर्धा चमचा, कढीपत्त्याची पानं 10 ते 12, हळद अर्धा चमचा, लाल तिखट 1 चमचा, साखर चवीपुरती, हिंग अर्धा चमचा, तेल आणि मीठ. कृती: प्रथम कढईत तेल गरम करून त्यात आल्याचे बारीक तुकडे, जिरं, बडीशेप, कढीपत्त्याची पानं, हळद, लाल तिखट, साखर आणि हिंग घेऊन व्यवस्थित फोडणी तयार करा. नंतर त्यात बेसन पीठ आणि मीठ घालून त्यावर पाण्याचा हबका मारा आणि तयार मिश्रण एका बाउलमध्ये काढा. नंतर मळलेला तयार मैदा घेऊन त्याचे छोटे छोटे गोळे करून त्याची पारी तयार करा. आता त्यात तयार मिश्रण स्टफ करा आणि पारी व्यवस्थित बंद करून ती गोलाकार थापून घ्या. नंतर कढईत गरम तेलात मिश्रण व्यवस्थित लालसर होईपर्यंत डीप फ्राय करा. आता तयार कचोरी प्लेटमध्ये काढा आणि सर्व्ह करा. अशा प्रकारे शेगाव कचोरी तयार. साहित्य कृती तुम्ही लिहून घेतलंच असेल. आता मी टेस्ट करते, कारण मला अजिबात रेजिस्ट करवत नाहीये. ओके. हां, खजूराची चटणी सुद्धा, खजूर, चिंच आणि घ्यायचाच गुळाची आहे मला. खजूर, चिंच आणि गुळाची चटणी. वा. वा, कशी झाली? खूप मस्त झाली. थँक्यू. मस्त. ते गुठळी तुम्ही जे म्हणतात की तसंच राहिलं पाहिजे. ते त्याचा ओव्हरऑल इतका छान स्वाद आलाय. आणि मला सगळ्यात जास्त ती दाताखाली बडीशेप जी येते ना, हो, खूप आवडलं मला.
मला पण तेच आवडतं म्हणून माझ्या मुलांनाही आवडतं आणि मला स्वतःला बडीशेप खूप आवडते आणि ते पोटाला पण चांगली बडीशेप. बडीशेप चांगलीच असते. असं म्हणतात की बडीशेप रोज खाल्ल्याने तल्लख होते बुद्धी. हो. आणि ती अशा पद्धतीने ह्याच्यात सुद्धा ती इतकी दाताखाली छान येते. बाहेर आपण कचोरी खातो ती मी खूपदा असं बघितलंय की ते सारण जे असतं ते खूप मोठं असतं आणि आतमध्ये ना खूप कमी स्टफिंग केलेलं असतं. ऑलमोस्ट ती रिकामी असते. हो. पण ह्याच्यामध्ये आपण छान स्टफिंग केलं आहे. भलेही आपण साईज थोडे छोटेसे ठेवलेत, हो. पण ती ओव्हरऑल टेस्टला खूप छान लागते. आणि हो, तुमची चटणी सुद्धा खूप छान झालेली आहे. थँक्यू. सो शेगाव कचोरी ने आज बाजी मारलेली आहे. मला तर खूप आवडली. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. थँक्यू सो मच शमाताई, तुम्ही इथे आलात आणि आमच्या सुगरण मैत्रिणींना आणि आम्हाला इतकी छान रेसिपी दाखवली. मी पण तुमच्या सुगरणच्या संपूर्ण परिवाराची मी अगदी आभारी आहे. मला असं वाटलं की मला कुठे असं वाटलं नाही की मी कुठे अनोळखी ठिकाणी आलेली. आपला नाही सगळा चालत परिवार तुम्ही अजिबात. हे आपलंच किचन. अगदी सगळी आपली माणसं वाटली आणि त्यामुळे मला इथे खूप आनंद झाला आणि मी सुगरणची आभारी आहे. थँक्यू सो मच शमाताई. सॉरी मैत्रिणींनो, कसं आहे, मला मी म्हटलं ना मगाशी मला रेजिस्ट नाही करवत आहे. सो मला कसं आहे, मला इथे रेडी मिळतं खायला, पण तुम्ही अजिबात जळू नका माझ्यावर. तुमच्याकडे ऑप्शन आहे. तुम्ही ह्या सगळ्या रेसिपीज घरी ट्राय करून बघू शकता, हो ना. या मस्त रेसिपीनंतर आता वेळ झालेली आहे शेफ तुषार यांच्या रेसिपीचा आस्वाद घेण्याची. छोटूसाच ब्रेक घेणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा सुगरण. सुगरण करते संसार सुखाचा.